सुलतान साहेब, टिपू सुलतान झुकला नाही, टिपू सुलतान वाकला नाही, टिपू सुलतान उडून पडला नाही, तर टिपू सुलतान इंग्रजांच्या विरोधामध्ये लढत राहिला. म्हणून कंगना रणावत म्हणाली 1947 ला जे स्वातंत्र्य मिळालं ते भीक मागून स्वातंत्र्य मिळालं, खरं स्वातंत्र्य 2014 ला मिळालं म्हणे. ते मोदी बसले पंतप्रधान जागेवरती आणि ते स्वातंत्र्य खरं स्वातंत्र्य आहे. मी माझ्या मुस्लिम बांधवांना सांगू इच्छितो, मित्रांनो, जागे होण्याची गरज आहे. आज हा जो कार्यक्रम केला निषेधाचा, जे येतील ते येतील, आम्ही सांगितलं की चला जरा आवाज देऊया आपल्या समाजातल्या लोकांना. आमचे सगळे तरुण बांधव ज्या पद्धतीने रस्त्यावरती आले, हा इशारा आहे, हा इशारा इथल्या जातीवाद्यांना, हा इशारा इथल्या RSS वाल्यांना, हा इशारा इथल्या हप्त्यावाल्यांना, हा इशारा इथल्या राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांना. काय राष्ट्रवादी काँग्रेस निषेध करायला यायला पाहिजे होतं ना. आम्ही जेव्हा अडचणीत असतो तेव्हा साले कुणी येत नाही, आमच्या मतासाठी आमच्या घरामध्ये येतात. मी तर नेहमी म्हणत असतो, हे साले फक्त शिरखुर्मा खायलाच येतात आमच्या. विचारलं पाहिजे, हाकायला पाहिजे ना. मित्रांनो, या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी एवढंच सांगू इच्छितो की टिपू सुलतान हा आमचा आदर्श राजा होता आणि म्हणून या शेवगावमध्ये टिपू सुलतानची जयंती आणि पुण्यतिथी ज्या आता भविष्य काळातली जशी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची साजरी करतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतो, तशी जयंती आणि पुण्यतिथी शेवगाव RSS वाल्याला दाखवतो तुमच्या पोटात काय. आम्हाला माहिती आहे, तुम्हाला दंगल भडकवायची ना. हिंदुत्ववादी नव्हते, हिंदुत्वावरती अन्याय करणारे होते. फडणवीस, तुम्ही हिंदुत्ववादी आहात का? मग जर खऱ्या अर्थानं तुमचं हिंदूवरती प्रेम आहे तर आमचं ओबीसीचं आरक्षण गेलं तेव्हा कुठं गेलं? आमच्या मराठ्यांचं आरक्षण गेलं, ओबीसी वाले हिंदू नाहीत का? मराठा हिंदू नाहीत का? तुमचा नरेंद्र मोदी सुप्रीम कोर्टामध्ये लिहून देतोय, सुप्रीम कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट करून देतोय मित्रांनो, काय की आम्ही ओबीसीची जनगणना करणार आहे. आणि ओबीसीची जनगणना कधी झाली? इंग्रज असताना 1931 मध्ये ओबीसीची जनगणना झालेली आहे. आणि त्यावेळेस समजलं की 52% समाजामध्ये ओबीसी आहे. आज 1931, आज 2021 आहे, तर देखील ओबीसीची जनगणना होत नाही. त्याचं कारण असं आहे की ओबीसीची जनगणना झाली तर ओबीसीची संख्या कळेल आणि मग त्याचा वाटा द्यावा लागेल. आणि म्हणून त्याच्या ओठामध्ये एक असं गोपीनाथ मुंडेने सांगितलं संसदेमध्ये ओबीसीची जनगणना झाली पाहिजे. मी काल परवा एका बुद्धवत नावाच्या लेखकाचं पुस्तक वाचत होतो भाई. त्या बुद्धवत नावाच्या लेखकाच्या पुस्तकामध्ये आहेत गोपीनाथ मुंडेंचा